जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं. प्रत्येक मित्रांनो बघा आपल्या नाद भरतीचं आहे मित्रांनो एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर. तर बघा भारतीय रेल्वे पदक भरती मित्रांनो 2025 साली मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून जे आपल्या चॅनलवर मित्रांनो मराठी मीडियम मध्ये मित्रांनो बघा तयारी करून घेत आहोत. बघा मित्रांनो आपली तयारी जी आहे मित्रांनो एकदम उत्तम प्रकारे मित्रांनो चालू आहे. त्यामुळे बघा अवश्य मित्रांनो हा जो आजचा व्हिडिओ आहे त्याचा तुम्ही आवर्जून अभ्यासून घ्या. आणि मित्रांनो बघा याच्या मागील तुम्ही व्हिडिओ अभ्यासले नसतील ते सुद्धा अभ्यासून घ्या मित्रांनो. त्यांच्या प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर मित्रांनो अवेलेबल केलेल्या आहेत. बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आरआरबी ग्रुप डी साठी मित्रांनो प्रश्नपत्रिका आपण आज जे आहे कव्हर करत आहोत. तर बघा मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण तेच प्रश्न अभ्यासत आहोत जे की मित्रांनो सीबीडीच्या मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले होते. इतकं तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आणि हा बाब म्हणजे आपल्या मित्रांनो जे पॅटर्न आहे ते टीसीएस पॅटर्न मित्रांनो कंडक्ट केलं आहे. हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला जी बाब आहे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर बघा पहिला प्रश्न, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर बघा मित्रांनो भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो पर्याय क्रमांक ब जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे लक्षात घ्या. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे मित्रांनो बघा आपल्या भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे भारतातील पहिला 100% साक्षर जिल्हा कोणता आहे? तर बघा मित्रांनो आपल्या भारतातील पहिला 100% साक्षर जिल्हा मित्रांनो पर्याय क्रमांक ब एर्नाकुलम हा आहे, लक्षात घ्या एर्नाकुलम हा. बघा मित्रांनो महत्वाची बाब म्हणजे आम्ही तुमच्यासाठी मित्रांनो आपल्या आरआरबी ग्रुप पी साठी 700 मित्रांनो प्रश्नांच्या जीके जेसी आम्ही तुमच्यासाठी पीडीएफ मित्रांनो अवेलेबल केली आहे. जीके जेसी पीडीएफ. तर बघा मित्रांनो अवश्य मित्रांनो खरेदी करा मित्रांनो. खरेदी करण्यासाठी बघा 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये पे करा. आणि 50 रुपये पे करून या नंबरच्या मित्रांनो व्हॉट्सअपला तुम्ही टाकून टाका. तुम्हाला मित्रांनो 1 ते 2 मिनिटाच्या आत जी आहे ही तुम्हाला पीडीएफ मित्रांनो भेटून जाईल. बघा मित्रांनो अवश्य बाय करा, कारण बघा आरआरबी मित्रांनो आतापर्यंत जेवढे काही प्रश्न विचारले होते आयोगाने ते सर्व काही मित्रांनो प्रश्न आपण पीडीएफ मध्ये कन्वर्ट केले आहेत. त्यामुळे बघा अवश्य बाय करा. बाय करण्यासाठी या मोबाईलवर मित्रांनो 50 रुपये पे करून स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपला वाट लावून टाका. पुढे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न हे चारही नागरी सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कलाकार कोण आहेत? तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर उस्ताद बिस्मिल्ला खान आहे. तर काय उस्ताद बिस्मिल्ला खान मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाची या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात आहेत? तर बघा महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, लोणावळा, खंडाळा मित्रांनो ही जी थंड हवेची ठिकाणे आहेत तर कोणत्या राज्यात आहेत? तर लक्षात घ्या मित्रांनो पर्याय क्रमांक अ आपल्या राज्यामध्ये आहेत मित्रांनो, म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो हे जी थंड हवेची ठिकाणे आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा यासोबत मित्रांनो महाबळेश्वर हे जे मित्रांनो थंड हवेचे ठिकाण आहे हे मित्रांनो बघा सातारा या जिल्ह्यात आहे, लक्षात घ्या सातारा या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढे मॅथेरॉन हे जे मित्रांनो थंड हवेचे ठिकाण आहे हे मित्रांनो रायगड या जिल्ह्यात आहे, लक्षात घ्या रायगड या जिल्ह्यामध्ये. इतके तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच लोणावळा व खंडाळा ही जी मित्रांनो दोन थंड हवेचे ठिकाणे आहेत हे मित्रांनो बघा पुणे या जिल्ह्यात आहेत, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे पाचगणी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, लक्षात घ्या कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती? तर बघा मित्रांनो आपल्या भारतातील सर्वात लांब मित्रांनो जी हिमनदी आहे मित्रांनो ती हिमनदी आहे बघा मित्रांनो सियाचीन. ही मित्रांनो बघा आपल्या भारतातील सर्वात लांब मित्रांनो हिमनदी म्हणजे बघा मित्रांनो बर्फाची नदी आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. यासोबतच सर्वात लांबीची नदी जर विचारलं मित्रांनो तर ती आहे बघा मित्रांनो गंगा. जर मित्रांनो जगातील जर तुम्हाला सर्वात लांब नदी विचारलं तर ती आहे मित्रांनो नाईल, लक्षात घ्या जगातील सर्वात लांब नदी मित्रांनो नाईल नदी आहे. आणि बघा मित्रांनो जगातील सर्वात मोठी नदी मित्रांनो कोणती आहे? तर अमेझॉन आहे, लक्षात घ्या अमेझॉन हे मित्रांनो जगातील सर्वात मोठी नदी आहे, तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर पुढे शीख धर्माचे धर्मग्रंथ कोणते? तर बघा मित्रांनो शीख धर्मग्रंथ कोणते आहेत? तर पर्याय क्रमांक अ गुरु ग्रंथ साहिब आहे मित्रांनो, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे गुरु ग्रंथ साहिब. तर बघा मित्रांनो गुरु ग्रंथ साहिब हे ग्रंथ कोणी लिहिले? तर गुरु नानक इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघा गुरु नानक इतकं तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. गुरु नानक यांनी मित्रांनो जे आहे गुरु ग्रंथ हे साहिब हे ग्रंथ लिहिले. आणि गुरु नानक हे मित्रांनो शीख धर्माचे मित्रांनो पहिले धर्मगुरू आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पहिले धर्मगुरू. पुढे बायबल हा मित्रांनो जो ग्रंथ आहे हा ख्रिश्चन धर्माचा आहे. आणि तो हा जो मित्रांनो धर्मग्रंथ आहे तो ज्यू धर्माचा आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे. पुढे 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती? तर बघा मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो आपल्या भारत देशाच्या मित्रांनो लोकसंख्येची घनता किती?
तर 282 चौरस किलोमीटर इतके आहे बघा. 282 चौरस किलोमीटर इतकी 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो आपल्या भारताच्या मित्रांनो लोकसंख्येची घनता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे यासोबतच बघा मित्रांनो 382 मित्रांनो जी लोकसंख्येची घनता आहे ती आपल्या मित्रांनो महाराष्ट्राची आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा. आपल्या महाराष्ट्राच्या मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो लोकसंख्येची मित्रांनो घनता किती आहे तर 282 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लागली आहे तर बघा मित्रांनो भारताला सर्वाधिक मित्रांनो किती किलोमीटरची भूसीमा लागली तर लक्षात घ्या 15,200 किलोमीटरची मित्रांनो बघा आपल्या भारताला भूसीमा या ठिकाणी लागलेली आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच बघा मित्रांनो समुद्र किनारा. तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला जर किती किलोमीटरचा समुद्र किनारा लागला या प्रकारचा प्रश्न विचारला तर तो आहे मित्रांनो बघा 720 किलोमीटरचा मित्रांनो समुद्र किनारा लाभलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लक्षामध्ये ठेवायचं आहे. जर बघा मित्रांनो भारताला किती किलोमीटरचा मित्रांनो समुद्र किनारा लाभला असा विचारला तर ते बघा मित्रांनो 1600 किलोमीटर इतके तुम्हाला लक्षात ठेवायचं. 1600 किलोमीटर. तर बघा मित्रांनो सर्वाधिक समुद्र किनारा मित्रांनो लाभणारा मित्रांनो राज्य विचारलं तर त्या बघा मित्रांनो गुजरात तुम्हाला लक्षात ठेवायचं. सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला मित्रांनो राज्य गुजरात. आणि सर्वाधिक मित्रांनो समुद्र किनारा लाभलेला मित्रांनो जर तुम्हाला जिल्हा विचारला आपल्या महाराष्ट्रातील तर तो आहे बघा मित्रांनो कोणता जिल्हा आहे तर रत्नागिरी. तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा रत्नागिरीला मित्रांनो जवळपास मित्रांनो 237 तर किती 237 किलोमीटरचा मित्रांनो जे आहे समुद्र किनारा लाभलेला आहे. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे डॅश डॅश नदीस म्हटले जाते. तर बघा मित्रांनो महाराष्ट्राची जी भाग्यलक्ष्मी मित्रांनो ती कोणत्या नदीला म्हणतात तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक ब कोयना या नदीला मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. तुम्हाला बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य अनुसार मित्रांनो लक्षामध्ये ठेवायचे आहेत. पुढे बघा 10वा प्रश्न. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोठे आहे तर बघा मित्रांनो औंढा नागनाथ हे मित्रांनो ज्योतिर्लिंग आहे ते आहे बघा हिंगोली या जिल्ह्यात. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हिंगोली या जिल्ह्यात मित्रांनो औंढा नागनाथ हे मित्रांनो बघा ज्योतिर्लिंग आहे. तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. तुम्हाला लक्षात ठेवायचं आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 5. जर मित्रांनो बघा भारताचा विचार केला तर बघा आपल्या भारतामध्ये मित्रांनो एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा यापैकी मित्रांनो 3 आपल्या मराठवाड्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे आरबीआय बँकेची स्थापना कधी झाली तर बघा मित्रांनो आरबीआय बँकेची मित्रांनो स्थापना आहे ती 1 एप्रिल 1935 रोजी मित्रांनो झाली होती. तुम्हाला लक्षात ठेवायचं 1 एप्रिल 1935. यासोबत बघा मित्रांनो बँकेचे राष्ट्रीयकरण 1949 साली मित्रांनो झाले. इतके तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे समता जनता मुक नायक बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणाचे आहे तर बघा मित्रांनो समता जनता मुक नायक बहिष्कृत भारत इत्यादी जे मित्रांनो वृत्तपत्र आहेत ही कोणाचे आहेत तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे संविधान समितीची पहिली बैठक कधी झाली तर बघा मित्रांनो संविधान समितीची मित्रांनो पहिली जी बैठक होती ती कधी झाली तर पर्याय क्रमांक 9 डिसेंबर 1946 रोजी मित्रांनो बघा संविधान समितीची मित्रांनो पहिली बैठक झाली होती. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे हजार सरोवरांचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते तर बघा मित्रांनो हजार सरोवरांचा देश म्हणून मित्रांनो कोणत्या देशाला ओळखले जाते तर पर्याय क्रमांक फिनलंड या देशाला मित्रांनो ओळखले जाते. जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी कोणता पर्याय क्रमांक मोना लोआ आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे जगातील सर्वात उंच राजधानी कोणती बघा ला पाज आहे. पर्याय क्रमांक ब या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. अमेरिकेने 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील कोणत्या शहरावर अणुबॉम्ब टाकला पर्याय क्रमांक हिरोशिमा या देशावर शहरावर टाकला होता. पर्याय क्रमांक या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे बघा मित्रांनो ताडोबा जे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात आहे तुम्हाला सर्वांना मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचे आहे. तर बघा मित्रांनो हा प्रश्न कोणत्याही स्वरूपाचा मित्रांनो अवघड नाही तर सोपा प्रश्न आहे त्यामुळे बघा आवश्यक कवायमध्ये सांगून टाका. पुढे सुवर्ण मंदिर कुठे स्थित आहे तर बघा मित्रांनो सुवर्ण जे मंदिर आहे मित्रांनो ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे पर्याय क्रमांक ब अमृतसर या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अमृतसर. पुढे शेवटचा प्रश्न रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर बघा मित्रांनो रामकृष्ण मिशनची स्थापना होती ती केली होती कोणी स्वामी विवेकानंद यांनी मित्रांनो बघा 1897 या वर्षी मित्रांनो केली होती. तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर काय 1897 मित्रांनो स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो हे होते मित्रांनो जे की सीबीडीच्या मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले गेले मित्रांनो 20 IMPS मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपल्याला मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत मित्रांनो आपल्या व्हिडिओला शेअर करा. आणि मित्रांनो बघा आपल्या चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल आताच बघा आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर भेटू परत असेच काही नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मित्रांनो बघत राहा आपलं आवडतं हे युट्यूब चॅनल. तोपर्यंत मित्रांनो करा अभ्यास.
आणि तुमची मित्रांनो काळजी घ्या. धन्यवाद.